कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही, पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। पण मला खरं गेले 1-2 अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही। दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो, त्याच्यात नवीन काय। पण माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता भगिनी ज्या टाव फोडतायत, त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या, आमच्या वडिलांची हत्या झाली, त्यांच्याबद्दल चौकशीचं काय? त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली, त्यांची मुलगी बोलते की बाबा माझ्या वडिलांच्या हत्येचं काय? गुन्हेगारांना पकडणार कोणी कोणी ठीक आहे ना, ठीक आहे ना, देऊ द्या ना, द्या ना मग। पण हा विषय कोर्टात चाललेला आहे, द्या ना कोर्टात त्याचे। सर भाजपा विधायक ते ठीक आहे, सर भाजपा नाही नाही तुम्ही चांगलं सर भाजपा विधायक नितीश राणे का नाही, त्यांना खास धन्यवाद देतो, कारण आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत, त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही, पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांनी सांगू। सर भाजपा विधायक नितीश काल देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला, एका वाक्यात उत्तर विचारण्यात आलं, शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं, त्यावर ते असं म्हणाले की भरवसा नाही। ते गाणं होतं ना, कुठलं गाणं होतं ते? जोरात जोरात बोला ना, माझ्यावर भरोसा नाही का असं गाणं होतं ते? हा तुला माझ्यावर भरोसा नाही का असं विचारत आहे ना, म्हणून नाही ते गाणं जे होतं, मला वाटतं त्या गायिकेचा सत्कार सुद्धा तेव्हा देवेंद्र मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता, सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केलाय काय?